नव्हतं त्यांचं बॅनरवर फोटो का होता मग होता का नव्हता मग ते आता ओबीसी मेळ्यात सामील नव्हते मान्य आहे मला मराठा मेळ्यात होते सामील बीड जिल्ह्यात आता ओबीसी मराठा मेळ्यात सामील होत्या का ते बी सांगा ना गेवरा तालुक्याला फक्त त्यांनी सभेमध्ये जाहीर करावं की गेवरा तालुक्यामध्ये मी लोकसभेचा एवढा निधी खासदारकीचा वाटप केला आहे आम्ही त्यांच्याच अंगावर गुलाल टाकू आणली म्हणतात ते कुठं आली रेल्वे टेम्पोनी फिरवत आम्ही इकडं आणि रेल्वे कुठे विकास तू भाजपने लय केला म्हणाला काय विकास केलाय तू भाजपचा सांगा ना बीजेपीने काय विकास केला 10 वर्षात कोणता विकास केला ते सांगा एकदा जर शेतकऱ्याचा माल 1 लाख विकतो त्याला 18,000 रुपये शासन कर घेतो जीएसटीचा मग 18,000 घेतो 6,000 12,000 लॉस कोण चाललं शेतकरी चालला का शासन चाललं त्याचं बी सांगा त्यांनी सांगतात की मग आम्ही पण स्वाभिमानाने सांगतो ना 18% जीएसटी घेतात भाजपने काय नाही केलं काय केलं काहीच नाही केलं काहीच नाही केलं 6,000 देतात आणि तुम्हाला काय नाही 6,000 देतात आणि 10,000 वसूल करतात ते कुठं सांगतात कसे वसूल मग आता 300चा गॅस 6,000ला झाला 600 रुपयाची गोणी आज 2,000 रुपयाला झाली बीजेपीला तू म्हणतो 10 वर्ष मी मतदान केलं भाजपला भाजप आणलं ती आमची चुकी झाली ना मग आम्ही पक्ष वागायला उशीर केला नमस्कार मी ओमकार शेंबडे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज सध्या मी बीड लोकसभेच्या रिंगणात आहे आणि या ठिकाणी तांदा या परिसरामध्ये मी आहे चक्रांबा सर्कलच्या तांदा परिसरात आहे या ठिकाणी काही तरुण आणि काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की बीड लोकसभेचं वारं कुंकड आहे आपला मुद्दा लोकसभेचा या विशेष कार्यक्रमातून आपण प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक माध्यमावरती पाहत आहे पण आज आपण जाणून घेणार आहोत की या ग्रामस्थांचं मत कुणाला आहे नेमकं 10 वर्षात काय विकास झाला आहे कुठल्या विकास या ठिकाणी आला आहे कुठल्या नाले आल्यात कुठला रोड आला आहे काय नेमकं काय प्रश्न यांचे आहेत आपण सगळे सविस्तर यांच्याकडून जाणून घेणार सध्या मी ग्रामस्थांकडे काय नाव तुमचं गंगाराम शेंबडे काय सांगाल काय लोकसभेचं वातावरण सध्या चालू आहे एकीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आहेत एकीकडून बजरंग बाप्पा आहेत तर वंचितकडून अशोक हिंगे आहेत आणि काय 10 वर्ष काय झालं इकडे विकास झालाय का विकास आमच्या गावाला काहीच नाही झालेला हवेर गाव असून आमच्याकडे प्रीतम ताई मुंडे आल्याच नाही गावाकडे आमच्या 10 वर्षात एकदा बी नाही आल्या आणि परिसरात कुठे कुठे आमच्या आवताभोवताली कुठंच नाही आले खासदार फंडातून काही काम आलं ग्रामपंचायतला तुमच्या गावात काही नाही काम नाही आले काही नाही मग आता त्यांची तर निष्क्रिय खासदार म्हणून बी ओळख घेईन ते तर तुम्ही ज्वलंत पाहताय सगळ्या माध्यमातून आहेत ना मग आता त्या पण आता नाही ना आता आम्ही त्यांना विरोध करणार इथं मग आता आणायचं कोण आम्हाला बजरंग बाप्पाला मतदान करायचे बजरंग बाप्पा काय बरं बजरंग बाप्पा काय सांगा चांगले नेते येते ते गेल्या वेळेस बी ते उभा होते त्यांनी पण लोकांनी त्यांना पाडलं आता हे आता तर तुम्ही राजकारणाचं बघताय पहिल्यांदा प्रीतम मुंडे उभा होत्या 10 वर्ष खासदार आता पंकजा मुंडेला उमेदवारी दिली एकूण बजरंग बाप्पा आहेत पण पंकजा मुंडे गेल्या वेळेस बी पाडल्या होत्या ना मग आता त्या उभा आहेत आता काय समाजाचं कौल आता समाजाचा कौल आहे बजरंग बाप्पाकडे बजरंग बाप्पा हा बजरंग बाप्पा माझ्याकडे अजून बी काही तरुण आहेत मी विचारणार आहे दादा काय सांगता आलं की काय नाव तुमचं मी शिवाजी शेंबडे काय कुंकडे केलं यंदा बजरंग बाप्पाच निवडून येणार बजरंग बाप्पा काय बरं बजरंग बाप्पा सर्वसामान्य घरातील शेतकरी 10 वर्ष भाजपने काय नाही केलं काय केलं काहीच नाही केलं 6,000 देतात आणि तुम्हाला काय नाही 6,000 देतात आणि 10,000 वसूल करतात ते कुठं सांगतात कसे वसूल मग आता 300चा गॅस 6,000ला झाला 600 रुपयाची गोणी आज 2,000 रुपयाला झाली मग कशाचं भाजप सरकारने काय फायदा काय त्याचा आम्ही समजा उमेदीनेच मतदान केलं होतं 12,000 राज्य सरकार 6,000 देते 12,000 देते आम्हाला काय आहे त्याच्यात आम्हाला कष्टच करावं लागतं ना आम्हाला ना जमीन ना जुमला इकडून रे यांना काहीच नाही आता आम्हाला काही नाही मला काही जमीन नसल्यामुळे मला काय येत मग आता तुमच्या हातावर पोट एक बघितलं जातं मजुरी करू मग आता सरकारकडे काय मागणं आहे तुमचं बजरंग बाप्पा जर निवडून आले तर काय सांगणार आहे कुणी आलं तर काहीच नाही पण शेतकऱ्याचा मुलगा नवी उमेदीने जसं आपण 10 वर्षापूर्वी समजा बजरंग भाईला प्रीतम ताईला आपण निवडून दिलं होतं कारण की काही रिकारत्यान समजा काहीतरी आपल्याला शेतकऱ्याचा फायदा होईल पण आम्हाला काही कुठं काही दिसानाच गेलं त्याच्यामुळे आता आम्ही निर्णय केलाय बजरंग बाप्पा सोनवण्याला मतदान करणार बजरंग बाप्पा झाला हो इकडे 10 वर्षात काही विकास झाला नाही असं म्हणतात विकास ग्रामस्थ आता मग त्यांना दिसतोय तावाचं म्हणतात ना मग आता भाजप इथे लागेल का नाही लागेल का नाही हे नाही सांगता यायचं पण तुमचं मतदान आमचं मतदान बजरंग बाप्पा सोनवणे बरं चालतं काय नाव आहे दादासाहेब भागवत हकाळी काय वाटतंय यंदा लोकसभा लागलेली आहे रणधुमा चालू आहे आता 2024ला जी लोकसभा आहे याचं आमच्या आतापर्यंत प्रीतमताई
2 वेळेस खासदार झाल्या, 10 वर्ष. 10 वर्षे. तरी त्यांनी एक गेवरा तालुक्याला फक्त त्यांनी सभेमध्ये जाहीर करावं की गेवरा तालुक्यामध्ये मी लोकसभेचा एवढा निधी खासदारकीचा वाटप केला आहे. आम्ही त्यांच्याच अंगावर गुलाल टाकू. एक फुटकी कवडी सुद्धा गेवरा तालुक्याला प्रथमतः तुम्ही परिसरामध्ये चकलांबा सर्कलमध्ये दिलेलं नाही. आणि नुसतं आम्हाला मतदान आम्ही ह्यावेळेस आम्ही निश्चय केला आहे की फक्त भाजपवाले हे फक्त नावाचा विकास नावाने मतदान घेतात आणि स्वतःचा स्वार्थ स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात. त्याच्यामुळं ह्यावेळेस आम्ही निर्णय केला की सर्वसामान्य माणसामध्ये मिसळून राहणारा हा व्यक्ती म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे यांना आम्ही निश्चित ह्यावेळेस मतदान करणार आहोत. बजरंग बाप्पा माझ्यासोबत काही तरुण आहे, काय सांगशील? काय नाव? माऊली, काय वाटतंय यंदा लोकसभा लागलेली आहे, तू तरुण आहे, काय सांगशील? मतदान आलंय का? आता काय कोणाला? आम्ही मागच्या 10 वर्ष झाले मी बीजेपीचा कार्यकर्ता होतो. मी बीजेपीचा कार्यकर्ता असल्याची मला स्वतःने निंदा वाटली. कारण काय विषय, जो पक्ष ज्या पक्षामध्ये आम्ही 10 वर्ष एकनिष्ठ राहिलो किंवा प्रीतम त्याला निवडून दिलं, त्या इथं आमच्या इथं काय केलं त्यांनी आपल्या परिसरात काय गेवराई तालुक्यासाठी कोणता निधी आणला आतापर्यंत किंवा गेवराई तालुक्यातील कोणत्या गावात आल्या त्यांनी सांगावं. रेल्वे आणली म्हणतात ते. कुठं आली रेल्वे? टेम्पोनी फिरवत आम्ही इकडं. आणि रेल्वे कुठे आहे? विकास तर भाजपने लय केला म्हणाला. काय विकास केलाय? भाजपचा सांगा ना, बीजेपीने काय विकास केला 10 वर्षात? कोणता विकास केला ते सांगा एकदा. जर शेतकऱ्याचा माल 1 लाख विकतो त्याला 18,000 रुपये शासन कर घेतो जीएसटीचा. 6,000 मग 18,000 घेतो 6,000 मग 12,000 लॉस कोण चाललं? शेतकरी चालला का शासन चाललं? त्याचं बी सांगा त्यांनी. सांगतात की आम्ही मग आम्ही पण स्वाभिमानानं सांगतोय ना 18% जीएसटी घेतो. पिजल सारखी योजना आता गुजरातला पाठवायला लागली ज्या योजना येते ते. आपल्या राज्यात महाराष्ट्रासाठी काय केलं बीजेपीने ते सांगा. आणि विषय राहिला मतदानाचा, तर आम्हाला आहे ना पक्षापेक्षा आहे का, पक्षापेक्षा जात महत्वाची आहे. आम्ही ना पक्षापेक्षा जातीला जास्त मानतो. ठीक आहे, तर जातीला असं हे म्हणून मानतोय की जे मनोज जरांगे पाटलांनी एवढा लढा उभा केला, तर त्यात पंकज त्यांनी काय केलं आरक्षणासाठी किंवा प्रीतम त्यांनी काय केलं, त्यांचं बोलण्याचं काम होतं ना त्यांना की त्यांचं फक्त यांचं मतदान नव्हतं, त्याला सर्वांचंच मतदान होतं. बरोबर आहे, तर त्यांचं बोलण्याचं काम होतं आरक्षणावर. ज्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला आम्ही त्यांना विरोध करणारच. ओबीसी मध्ये सामील बी नव्हते की पंकज? नव्हतं. त्यांच्या बॅनरवर फोटो का होता? मग होता का नव्हता? मग ते आता ओबीसी मेळ्यात सामील नव्हते, मान्य आहे मला. मराठा मेळ्यात होते सामील? बीड जिल्ह्यात आता ओबीसी मराठा मेळ्यात सामील होत्या का ते बी सांगा ना. होत्या का? नाही. हा, मग माझं म्हणणं आहे आता ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष लागला. नाही ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष नाहीचे. त्यात आमच्या सोबत आहे ना. ओबीसी समाज आपल्या गावात जवळपास 30% ओबीसी समाज आहे, तो सगळे आपल्या मराठा समाज सोबत आहे. त्यात मग कसं काय असं म्हणता येत नाही आपल्याला की जातीचं लागलं म्हणून, नाही म्हणता येत. पण माझा विरोध बीजेपीला आहे. तू म्हणतो 10 वर्ष मी मतदान केलं भाजपला, भाजप आणलं, ती आमची चुकी झाली ना. मग आम्ही पक्ष वळखायला उशीर केला की पक्ष आम्हाला वाटलं काहीतरी चांगले काम करीन बाबा, पण त्यांनी कोणतं काम केलं? जातीत भांडण लावलं. मला सांग चुका काय काय झाले? जातीत भांडण लावलं. काय केलं? बीजेपी सरकार असं आहे की बीजेपी पक्ष असं आहे की तो फक्त जातीत भांडणच करतोय. आतापर्यंत रेकॉर्ड येते. नक्कीच. तू आता शिक्षण काय चालू आहे तुझं? माझं ग्रॅज्युएशन BSc ग्रॅज्युएशन. खरं तर हा तरुण होता. खरं तर हा म्हणतोय मी 10 वर्ष मतदान बीजेपीला केलं, पण या सरकारने या व्यवस्थेने माझ्यासाठी काही नाही केलं, माझ्या सर्कलसाठी काही नाही केलं, आम्ही मतदान समाजासाठी काही नाही केलं, असे याच्या मागण्यात. प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे थांबतो. धन्यवाद.